सॅटर्डे संडेचं महत्त्व जाणून घ्यायचं असेल तर कोणत्याही कॉर्पोरेटमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला विचारा, ते तुम्हाला नीट समजून सांगते. आणि सिन्स मीही कॉर्पोरेटमध्ये आहे त्याच्यामुळे माझाही शनिवार खूप इम्पॉर्टंट असतो आणि त्याच दिवशी मला दुनियाभरातल्या जगभरातल्या सगळ्याच गोष्टी करायच्या असतात. जसं की ठरवलं होतं की ब्रेकफास्ट करायचं आहे, पण तुमच्याही सोबत तशा व्यक्ती आहेत का की बाबा ज्यांनी ब्रेकफास्ट ठरवून ते लंचलाच भेटतात आणि मग तुम्ही डिरेक्टली ब्रंचच करता. जर तुम्ही पुण्यातले आहात तर तुम्हाला बघता क्षणी कळेल की मी ब्रंच किंवा लंच करायला कुठे आलेली आहे. मला काहीही पुढचं एक्सप्लेन करायची गरज नाही. हे ठिकाण आहे जिथे पार्किंगला प्रॉब्लेम आहे, हे ठिकाण आहे जिथे प्रचंड गर्दी असते, हे ठिकाण आहे जिथे वेटिंग टाइम खूप जास्त आहे. बघताय का डिफेंडर किती सुंदर दिसत आहे. बाय द वे मी हे व्हिडिओ काढताना असा विचार करत होते की मी मॅनिफेस्ट केलं होतं की मी 17 प्रो घेईल आणि मी 3 महिन्यात 17 प्रो घेतलं. आता मी डिफेंडर जर मॅनिफेस्ट केलं तर ॲटलीस्ट 3 वर्षात तरी घेऊच शकेन. बी पॉझिटिव्ह. मी जितके फ्रिक्वेंटली मूवीज बघायला जाते तितके फ्रिक्वेंटली ते पैसे जर मी वाचवले तर मी नक्कीच डिफेंडर घेऊ शकेन असं मला वाटतंय. पण ठीक आहे, आजसाठी मी आलीच आहे तर बघूनच घेते ना मूवी. मी गेले होते शाहिद कपूरचा नवीन आलेला मूवी बघण्यासाठी, दॅट इज कॉल्ड ॲज ओ रोमियो. सुरुवातीला या मूवीमध्ये खूप जास्त झोप आली, पण जसं इंटरमिशन नंतर प्लॉट ट्विस्ट यायला लागले तेव्हा जरा इंटरेस्ट यायला लागला आणि मग जरा बेटर वाटायला लागले. त्याच्यामुळे हेच पॉईंट ऑफ व्ह्यू मी घेऊन जा की बाबा सुरुवातीला बोरच होणार आहे. नॅचरल्समध्ये एक न्यू फ्लेवर आलेला आहे रास्बेरीचा, तर तो मला ट्राय करायचा होता भरपूर दिवस झाले. त्यामुळे आज जर आता झालेलाच आहे चीट डे आणि सगळंच चीटिंगच झालेलं आहे तर मग वाय नॉट. त्याच्यामुळे हा फ्लेवर ट्राय केला. इट वॉज रिली गुड. आजच्या ब्लॉगसाठी इतकीच उधळपट्टी. आता मी तुम्हाला भेटणार उद्याच्या ब्लॉगमध्ये. ओके बाय.